महाराष्ट्रामध्ये या ड्रग्जचं प्रमाण जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात वाढलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात सरकार प्रयत्न करतंय आणि करतंय, त्याबद्दल आमची तक्रार नाही। पण अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी रेड करतात, जे सापडतात 8-9, माझ्या आष्ट्यात 8 जणांची अटक झाली आणि शेवटी दोघांच्याच नावाने गुन्हा नोंदवला, 6 जण सोडली। डीएसपीना माहित नसेल, हे खालच्या खालीच उद्योग चालतात। त्यामुळे पोलिसांनी एकदा अरेस्ट केला आणि त्यातला जो मेन कल्प्रिट आहे, जो त्या भागात ऑपरेट करतो, त्याचं नाव बाजूला काढलं। असे उद्योग महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चालतात। त्यामुळे पोलिसांच्या, सगळेच पोलीस असे आहेत असा माझा दावा नाही, पण पोलिसांच्यात हप्तेखोरी करणं हा एक सोर्स ऑफ इन्कम झालाय पोलीस स्टेशनचा। आणि म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय म्हणून आपणाला माझी विनंती आहे की या ड्रग्जच्याशी संबंध असणारे जे पोलीस सापडतील, जे पोलीस अशा ड्रग्जच्या गुन्ह्यांना मागे घालतील, त्यांना तात्काळ निलंबित करावं, चौकशी करून बडतर्फ करावं। हा आकडा किमान 1000चा जाईल, हे टार्गेट तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला द्या, बाकी सगळे ड्रग्ज कमी होतील। दुसरं, नार्कोटिक सेल काय करतं हा दुसरा प्रश्न आहे। नार्कोटिक सेलचं काम कुठं दिसतंय, काय त्यांनी ॲक्शन घेतली? आपण सगळं पोलिसांनीच करावं म्हणतो, पोलीस काय त्यात फार एक्सपर्ट नसतात। आता आमच्याकडे तर ऑनलाईन ड्रग्ज मागवण्याची व्यवस्था आहे। मी तुकाराम मुंडेंच्याकडे ती माहिती दिली की हे ऑनलाईन ड्रग्ज मागवतायत, काहीतरी करा म्हणून। ऑनलाईन ड्रग्ज देशात उपलब्ध व्हायला लागलेत आणि मुलं मागवतात। आता आपण जर त्यात मागवायला कुणाला अनोळखी माणूस गेला तर त्याला तो ड्रग येत नाही, पण त्यांच्या लिंकमधल्या माणसानं जर ते पाठवलं तर ते बरोबर सिरिंजेस येतात, सगळं साहित्य येतं आणि अनेक ठिकाणी इंजेक्शन घेऊन मुलं ड्रगच्या सेवन करण्याची व्यवस्था होते। म्हणून हा एक महाराष्ट्रातला गंभीर गुन्हा झालेला आहे आणि म्हणून माझी माननीय गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की याच्यात स्ट्रिक्ट अशी ॲक्शन महाराष्ट्राच्या पोलीस दलाने घेतली, नार्कोटिक सेल जास्त ॲक्टिव्हेट केलं आणि ज्या पोर्टवर सतत ड्रग्ज सापडतात त्या पोर्टवर पाहिजे तर आपले पोलीस पाठवा, आपल्या राज्याच्या बाहेर पोर्ट आहे ते, पण आपले पोलीस पाठवा, पण तिथून येणारा माल आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणाहून माल येतो। आपण हायड्रोपोनिकचं उदाहरण दिलं, देशात आता पैसे मिळवण्यासाठी लोक आता अशी शेती करायला लागली आहेत असा त्याचा अर्थ होतो आपल्या उत्तरात आपण ज्याचा उल्लेख केला। आणि म्हणून हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे। बाकीचे सगळे गुन्हे एखाद्या वेळी दुर्लक्षित करायला हरकत नाही, पण तरुणांना अंमलाच्या खाली आणणारा हा तरुणाई सगळी या विळख्यात अडकलेली आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी 20 मिनिटं किंवा 15 मिनिटं याचं असेसमेंट घेण्यासाठी ब्रीफिंग घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे।